शुभा नारखेडे यांचा पुणे इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो. हा मॅडम, माझा असा प्रश्न आहे की हे जे कायदे वगैरे केलेले आहेत सरकारने, ते अतिशय उत्तम आहेत. म्हणजे जज वगैरे हे लोक व्यवस्थित आपल्याला उत्तर, आपल्याला न्याय वगैरे मिळवून देऊ शकतात. प्रश्न ऐकायला आला नाही, पुन्हा एकदा जरा मोठ्याने विचारा. हॅलो. हा मध्ये हे जे वकील लोक असतात त्या वकिलांचं असं माझं स्वतःचं मत आहे की हे स्वतःचे खिसे कसे भरले जातील याकडे बहुतेक वकिलांचं बरोबर लक्ष लागून असतं. तर एखाद्या पीडित स्त्रीला न्याय मिळवून देणं याच्याकडे लक्ष न लागतं, त्यांचे म्हणजे स्वतःच खिसे कसे भरता येईल ओके. जास्त लक्ष. बर. अशा वकिलांवर काय त्यांचा प्रश्न असा होता की ज्या केसेस वकील चालवतात ते वकील आपले खिसे भरतात, दोन्ही बाजूनी वकील एकमेकांशी मैत्री करतात आणि जो तक्रारदार असतो त्याच्या आयुष्यात काहीही होत नाही. अशा वकिलांवर काही गोष्टी व्हायला हव्यात का? फारच आक्षेपार्ह जर वकिलाचं वागणं असेल तर तुम्ही बार काउन्सिलकडे निश्चितपणे तक्रार करू शकता. पण तुम्ही आज त्यांचे क्लायंट आहात, उद्या असणार नाही आहे, तर वकील रोजच भेटणारे आहेत, म्हणजे त्यांनी त्यांचे पर्सनल मैत्री तोडायची का? असं नाही होत. ते तुम्हाला इथे डॉक्टर कसा होतो, ऑपरेशन करतो आणि बाजूला होतो, पण इथे ही यंत्रणा आहे, वकील हा त्याचा भाग आहे आणि वकील इज अ ऑफिसर ऑफ द कोर्ट. तुमची केस मांडतात. अशा वेळेला काही लोकांचं असं असेल, तुम्ही दुसऱ्या वकिलाशी कसं बोलणार, अपोनंटच्या वकिलाशी कसं बोलत, असं नसतं. ते तुमच्या वकिलांनी काही तुमच्यावर अन्याय केलाय किंवा करप्शन केलंय किंवा असं जर काही तुम्हाला वाटलं तर तुम्हाला तो मार्ग बार काउन्सिलकडे जाण्याचा मार्ग निश्चितपणे आहे ना, तर तो तुम्ही अवलंबू शकता. आणि त्याच्यातनं काही वकिलांचे सस्पेंड होते, शिक्षा होतात, सनद सुद्धा काढून घेतली जाते. तेव्हा ते काहीतरी मग मार्ग करायला पाहिजेत. पण असं होत नाही, नुसतंच पॉप्युलर बिलीफ्स होतात की वकील खोटे असतात. मग खोटेपणा तो त्यांच्या स्वतःसाठी करतात का तुमच्यासाठी करतात? तुम्ही खोटी केस मांडली असेल तर ते खोटी मांडणार आहेत. हा जो प्रश्न त्यांच्या मनात होता की नक्की अशा तऱ्हेने काही न्याय मिळू शकतो का बार काउन्सिलकडे? हो, बार काउन्सिलकडे गेल्यावर आणि जास्त फी घेणारा वकील आपल्याला हे मिळवून देतो असं काही त्याच्या बरोबरीने असतं का? ती परत मानसिकताच झाली. फी किती घेतो ह्याच्यापेक्षा त्याचा अभ्यास किती आहे, त्याची केस मांडण्याची क्षमता काय आहे हे महत्वाचं आहे. आता जर तो वकील खरंच खूप प्रथित यश असला आणि तो खूप बिझी असला तर तो पैसे घेणारच आहे. मग तो तुम्ही घ्यायचा की नाही हा चॉईस परत तुमचा आहे. तुम्ही जर इन्सिस्ट केलं की मला तोच वकील हवाय तर मग त्याचे पैसे असतील तर तुम्हाला देणं भाग आहे. आपण कायदेशीर उपाय म्हणतोय, तर कायदेशीर म्हणताना पोलीस स्टेशनला जायला लागू नये, वकिलाची पायरी चढायला लागू नये, अशा ज्या काही गोष्टी म्हटल्या जातात त्या लवकर होतील का, लवकर प्रश्न सुटतील का, असं एक सामान्य नागरिक म्हणून याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी प्रिया म्हात्रे यांचा दहिसर इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हा, नमस्कार. बोला. मला असं म्हणायचं आहे की स्त्रियांनी शिक्षण घेऊन प्रगती खूप केली आहे, आर्थिक स्वावलंबित्व तर प्राप्त केलंय, परंतु अजूनही आधुनिक काळातल्या बऱ्याचशा स्त्रियांमध्ये मानसिक स्वावलंबित्वाचा अभाव दिसतो असं तुम्हाला वाटतं का? परत निर्णय घेण्याची इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा निर्णय घेण्याची इच्छाशक्ती आणि आपली कर्तव्य, हक्क आणि कायदे यांची पुरेपूर जाणीव अजूनही जितक्या प्रमाणात हवी तितक्या प्रमाणात अगदी शहरी विभागातल्या स्त्रियांमध्ये सुद्धा दिसत नाही, अजिबात दिसत असं मला वाटतं. याबद्दल आपलं मत काय आहे? हे सगळं शिक्षणात आहे. तुम्हाला शालेय शिक्षणापासून ज्या गोष्टी, घरातलं तुमचे सोशलायझेशन प्रोसेस, शिक्षण, शाळा कॉलेजेस मधनं जे काय कोर्सेस होतात त्याच्याशी हे विषय संलग्नित करू शकता तुम्ही. SNDT सारख्या युनिव्हर्सिटीज मध्ये असे बरेच विषय कॉलेज लेवलला पण शिकवले जातात, पण हे आपल्याला माहिती असतं का? साधा वर्तमानपत्र जरी रोजचं वाचलं ना, मला असं वाटतं नाही मुलं वाचत, जे आजचे यंगस्टर आहे असे कदाचित ते नेटवरून वाचत असतील सगळ्या गोष्टी, पण त्यांना प्रत्येक गोष्ट का घडते त्याच्या मागचा कार्यकारण भाव आणि त्याच्यावर तुमची काय ऍक्शन असेल अशा पद्धतीने घराघरामध्ये सुद्धा चर्चा व्हायला हव्यात किंवा या सगळ्या गोष्टी. खरं सांगू का, माझं थोडस संवाद नाही हे जितकं आहे, मोकळेपणाने संवाद हवा, एकमेकांशी शेअरिंग वैचारिक व्हायला पाहिजे, भावनिक व्हायला हवं, पण आपण कुणीच फारसा विचार करण्याच्या फेवर मध्ये नसतो. का बरं? ही आपली मानसिकता आहे. सगळं शॉर्टकटनी पाहिजे असतं आपल्याला. आणि मी मगाशी म्हटलं तसं की मारहाण दिसते रस्त्यात, कोणाला तरी मारतोय, आपण जाऊन हात धरणार का? नाही धरत आपण हात, कारण आपल्या जीवाची भीती असते. बरोबर. असंच होतं. मग विचार त्याच्या मागे जो असायला हवा, त्याच्यात
लग्न सुद्धा अतिशय अविचाराने बऱ्याच वेळेला होतात असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मुलंही विचार करत नाहीत आपल्याला काय जोडीदार हवाय, आणि आई वडील आपल्याला काय सून हवे किंवा जावई हवाय, आमच्या प्रतिष्ठेला तो योग्य आहे की नाही एवढाच विचार होतो त्याच्या. पण एकमेकांशी आपल्याला आयुष्य काढायचं आहे, संसार करायचा आहे, तेव्हा आपले विचार जुळतात का, आपली आवडीनिवडी जुळतात का, लाईफस्टाईल जुळते का, हा विचारच केलेला नाहीये. विचार खूप कमी पडतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठे जाणार आहोत आणि असलेल्या कायद्यांचा तरी आपल्याला काय उपयोग आहे, असा एक प्रश्न मनात येतो. आणि एक सर्वसाधारण आपण स्त्रिया म्हणून मला असं वाटतं जे काही सध्या समाजामध्ये मिळणारे कायदे आहेत, मिळणारे न्याय आहेत किंवा एकंदरीत हे सगळे तुम्हाला वकील म्हणूनही आणि गृहिणी म्हणूनही पटतात का? हो, कायद्याचं संरक्षण हवंच आहे, त्यामुळे ते मला निश्चितपणे पटतात. आणि जिथे कमी पडतात त्या कायद्यातल्या त्रुटीही आम्ही दाखवून देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातनं बदल घडवून आणण्याच्या अनेक संस्था प्रयत्न करत असतात. तेव्हा समाजाची घडण जशी बदलत जाते तसं कायद्याची घडण बदलत जाते. त्यामुळे ते मगाशी मी म्हटलं तसं कायदा आणि समाज वेगळं काढता येणार नाहीये, आणि समाजाच्या सुव्यवस्थेसाठी कायदा हवाच आहे. ची रचना तुम्हाला कितीही वकील नाही आवडले तरी तुम्हाला विल करायचं असेल तर वकिलाकडे जावं लागतं. पासपोर्ट हवा असला तर ऍफिडेव्हिट करायला वकिलाकडे जावं लागतं ना. मला असं वाटतं हे जे समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी जाणून घेऊया बुधवारचा हॅलो सखीचा विषय कोणता आहे. बुधवार दिनांक 13/6/2012 या दिवशी हॅलो सखीचा विषय असेल 10वी आणि 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम. यामध्ये सहभागी होणार आहेत हिमांशू मोहिते, संचालक IITC, आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील शुभांगी गोडबोले. कार्यक्रम पाहायला विसरू नका. एवढंच म्हणेन की खूप प्रश्न आहेत, ज्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडली किंवा ज्यांना पुढे जाता आलं त्या सुखी झाल्या असं आपण म्हणूया. पण ज्या झाल्या नसतील त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा नव्याने वाट आहे, पुन्हा नव्याने उत्तर आहे, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी, कारण जीवन प्रवाही आहे. मला असं वाटतं या सगळ्याचं मानसिकता जी तुम्ही सांगितली त्या गोष्टीवर आपल्याला खूप लक्ष द्यायला हवंय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मानसिकता आजच्या काळानुसार पडताळून पाहायला हव्यात. आपण आलात, खूप छान बोललात. थँक्यू सो मच. माझे विचार मांडायला दिलेत म्हणून थँक्यू सो मच. कदाचित ते पटणारही नाहीत काही लोकांना. भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.